लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर जी या घटनास्थळी जात आहे। 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे। 36 बालकं बचावली आहे। प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे। मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे। या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे। त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे। आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत। खरं तर ही घटना जी घडली आहे ती चौकशी आणि ती पुढे येईल, पण काही त्या ठिकाणी तांत्रिक चुकामुळे किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे किंवा चुकामुळे आज ते काही योग्य होणार नाही। सायंकाळपर्यंत रिपोर्ट येईल, पण त्यावर मात्र नंतर भाष्य करू। पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये नागपूरमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। तसं नागपूरमध्ये गोधनीमध्ये एक MJPचा ऑक्सिजन MJPचं पाणी पुरवठाची जी त्या ठिकाणी योजना आहे, तिथे जो एक सिलेंडर आहे ते सिलेंडर लीक झाल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या लोकांना 4-5 लोकांना आम्ही या ठिकाणी जे थोडा त्या गॅस गळतीमुळं थोडा त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता, त्यांना ॲडमिट केला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट केला आहे। सॅच्युरेशन 98 आहे, एकाचं फक्त 88 आहे, पण ते सर्व धोक्याच्या बाहेर आहे। एक स्टोरेज असलेलं MJPच्या त्या स्टोरेज गोडाऊनमधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं, त्यामुळे ही घटना घडली होती। ती कंट्रोलमध्ये आहे, तिथे कोणताही जीवहानी झाली नाही। या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल। यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या घटनेवरती असं म्हटलं आहे की कुठेतरी गरिबांची मुलं होती म्हणून त्यांना मृत्यू व्हावं लागलं, जर श्रीमंतांची मुलं असतील तर ती वाचली असती, त्यांचं स्टेटमेंट असं आहे। कुठल्या वेळी काय स्टेटमेंट दिलं पाहिजे हे सुद्धा राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे। त्या स्वतः तिथे पालकमंत्री होत्या, त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की अशा घटनातून कुठलंही राजकारण होऊ शकत नाही। चौकशी आणि ते दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, पण ते गरिबाचे मुलं होते म्हणून ते असं झालं तसं झालं हे काही म्हणणे योग्य नाही। गरीब श्रीमंतीचा वाद येत नाही। एकाच ठिकाणी सर्व बालकं होते, 36 बालकं त्या ठिकाणी वाचवल्या गेले आहे। 6 थोडे त्या ठिकाणी अजून त्यात फार चिंता करायची गरज नाही, पण तातडीनं 6 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेले आहेत। त्यामुळे हे म्हणणं योग्य नाही की गरीब श्रीमंती, अशावेळी असे वाक्यही सोबत नाही आणि असं बोलणं योग्य नाही। तेच सांगतो ना, कशावेळी काय राजकारण केलं पाहिजे हे समजलं पाहिजे ना। प्रत्येक वेळी राजकारणातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे, सरकारला टार्गेट करणे, हां हे मात्र खरं आहे की दोषीमध्ये कारवाई झाली पाहिजे, काही कडक कारवाई झाली पाहिजे, कोणालाही सोडू नये, सोडलंच नाही पाहिजे। पण याचा अर्थ असा आहे की इन्फ्रामॅन हे ते कुठल्या घटनेत काय कुठलं राजकारण करताय तुम्ही? तिथे मुलांना पाहायला गेले, घटनेची दखल घ्यायला गेले की राजकारण करायला गेले, हा या ठिकाणी प्रश्न आहे। भंडारा घडली होती। मुळात ह्या घटना NICU मध्येच का घडताना दिसतं, काही सरकार विचार करत आहे? कारण की शेवटी यंत्रणा कुठेतरी मग सिस्टीममध्ये जे आहे त्यामध्ये कुठेतरी फेल करताना दिसत आहे। हेच सांगतो की जिथे फायर एक्सटिंग्विशर असतात किंवा तिथे फायरचे सिलेंडर असतात, याचं योग्य मेंटेनन्स झालं की नाही, त्यामध्ये जे वॉल्स असतात वर लावलेले, जे वायू गळती झाल्याबरोबर ते वॉल सुरू होतात, ते वॉल का सुरू झाले नाही, जे आपण छताला लावतो पाण्याचे फवारे, कारण त्यांचा जसा स्मेल गेला तसं ते सुरू होतात। हे सर्व तांत्रिक बाबी आहे। यामुळं ते मेंटेन केले की नाही, ते केव्हा लावले होते, ते का कुठल्या कंपनीने लावले, काय केले, साऱ्या गोष्टी आहे।
अशा वेळी तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीच्या लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरने चुकीच्या लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहेत. याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण नेमकं